एका शांत गावात राहणारा रामू नावाचा भक्त दररोज बाळूमामाचं नामस्मरण करायचा. घरात परिस्थिती फारच कठीण. आई आजारी, घरात काहीच पैसा नाही आणि शेती कोरडी पडलेली. एक दिवस तो पूर्ण निराश होऊन माळरानावर बसून बाळूमामांना म्हणाला, मामा, मी आता थकलोय. माझ्या आईला बरं करा. माझ्या घराला आधार द्या. मी काही मागत नाही, फक्त बळ द्या. त्याच क्षणी वाऱ्याचा सौम्य झुळूक वाहू लागली. रामू उठला. त्याला जाणवलं की कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आहे. तो वळून पाहतो तर समोर पांढरा धोतर, तेजस्वी चेहरा आणि डोळ्यात अपार करुणा. बाळूमामा स्वतः. मामा हसून म्हणाले, अरे रामू, श्रद्धा ठेव. जिथं माझं नाव घेतलं जातं तिथं मी कधीच उशीर करत नाही. घरी जा. तुझ्या आईचं दुखणं आता संपलं आहे. रामू धावत घरी गेला. त्याने पाहिलं, जवळजवळ महिन्यांपासून आजारी असलेली आई उठून बसली होती. ती म्हणाली, बाळूमामा आत्ताच आले होते. म्हणाले, आई उठ, तुझा मुलगा रडतोय आणि मला स्पर्श केला आणि मी बरी झाले. पुढच्या 3 दिवसात त्याच्या शेतात पाऊस पडला. माती ओलावली, पिके उगवू लागली. गावात सगळे म्हणू लागले, जिथं श्रद्धा तिथं मामा, जिथं मामा तिथं चमत्कार. रामूचे आयुष्य बदलले, पण त्याने एक गोष्ट कधीच विसरली नाही. चमत्कार तेव्हाच घडतात